नमस्कार. आज वसईतील संस्कृती, वसईतील खाद्यपदार्थ, वसईतील राहणीमान आणि वसईतील जुन्या परंपरा हे सर्व दाखवण्याचं काम आज गास गावातील पॉल डिमेलो यांनी जहांगीर आर्ट ह्या ठिकाणी प्रदर्शित केलेल्या चित्रावरून दिसत आहे. कारण त्यांनी इतक्या वर्षात केलेली अथक मेहनत आणि सर्व काढलेली चित्र आज जहांगीर आर्टमध्ये ठेवलेली आहेत. आज आपण जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये स्वतः पॉल सरांशी बोलण्यासाठी आलेलो आहोत. नमस्कार सर. धन्यवाद सर. तुम्ही आज इथे जे प्रदर्शन भरवलेले आहे त्याबद्दल तुम्ही काय सविस्तर सांगाल? खरं तर हे प्रदर्शन जे आहे हे प्रदर्शनसाठी मी 2016 पासून प्रयत्न केलेले आहेत. त्यानंतर माझ्या इकडे बरेच वर्षानंतर म्हणजे आता गेल्या 1 वर्षापासून माझी इकडे चालू आहे, प्रदर्शनासाठी तयारी चालू आहे. आणि त्या तयारीमध्ये बरेच मला विषय होते. तसं मी प्लेन एअर पेंटिंग म्हणजे जे ऑन द स्पॉट पेंटिंग असतं ते पेंटिंग मी जलरंगामध्ये ॲक्रेलिकमध्ये करत असतो. परंतु मी लहानपणापासून जे काही मी बघितलेलं आहे, मी लहानपणापासून माझ्या गावात आणि माझ्या या वसईच्या निसर्गरम्य भागात वाढलेलो आहे. आणि त्या भागामधले काही क्षण, माझे बालपणाचे क्षण आपल्याला दिसावेत, लोकांना दिसावेत, जे आता मिळत नाहीत ते दिसावेत म्हणून मी माझ्या संस्कृतीचा एक विषय घेऊन एक पेंटिंगचा प्रयोजन आणि पेंटिंग मी केलेली आहे. तुम्हाला पेंटिंगची आवड कशी काय निर्माण झाली? खरं तर लहानपणापासूनच मला पेंटिंगची आवड आहे. अभ्यासात थोडासा कमी होतो कारण माझं निसर्गाशी जास्त जुळलेलं आहे आणि निसर्गाशी संवाद साधण्याचं काम मी करत असतो. त्यामुळे मी करत असतो काम सातत्याने. मी म्हणजे शाळेपासूनच मी काम करत होतो, परंतु तेवढी त्या पद्धतीची दिशा मला तेव्हा मिळाली नाही. परंतु जेव्हा वडिलांनी सांगितलं की नाही, तू आता JJ स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घे, आणि म्हणून मी JJ मध्ये कमर्शियल आर्टला प्रवेश घेतला आणि त्यापासून माझी ही कला प्रवास चालू झालेला आहे. मग आतापर्यंत तुम्ही जो किती चित्र स्वतः, हे चित्र सर्व तुम्ही स्वतः बनवलेली आहेत? हे मी स्वतःच बनवलेली चित्र आहेत आणि माझी स्वतःची मी बरेच तसे दर रविवारी, शनिवार रविवारी जशी मला सुट्टी असते तशी मी रविवारी माझं सगळं काम आटपून मी निसर्गाच्या सानिध्यात प्लेन एअर पेंटिंग करण्यासाठी जात असतो. मग ही जी तुम्ही आपली वसईची संस्कृती दाखवलेली आहे, ही तुम्ही कोणत्या चित्रावरून बघून काढलेली आहेत की तुम्ही स्वतःच्या कल्पनेतून काढलेली आहेत? बघा, कसं आहे की बालपणापासून मला जे काही आठवतं, जे माझे काही मेमरीज आहेत, ते मेमरीज मी स्केच करतो पहिल्या प्रथम. आणि ते स्केच केल्यानंतर त्यांची काही आता आमच्याकडे जे काही वेशभूषा वगैरे, जे म्हणजे पारंपरिक पद्धतीचे जे काही ड्रेस करतात त्याचे फोटोग्राफ्स आहेत, त्याच्यावरून मी स्केच करून माझ्या कल्पनेतून आणि माझ्या या चित्राच्या योजनेनुसार, कंपोजिशननुसार मी ते चित्र करत असतो. आता याच्यामध्ये मी जे काही संस्कृतीची जे चित्र केलेली आहे, तर ती चित्रे मुख्यतः ॲक्रेलिक ऑन कॅनव्हासवरती केलेली. याच्यातले तुम्ही प्रमुख ठळक असे काही नवोदित चित्रकार आहेत, त्यांना काही सांगण्यासाठी काही त्यांना टिप्स देऊ शकता का तुम्ही? नवोदित चित्रकला सांगण्यासाठी बरेच टिप्स आहेत. कारण कसं आहे, आपल्याकडे तसं चित्रकला ही दुय्यम प्रकारची मानली जाते. आजच्या या फास्ट युगामध्ये, या टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये, म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये तसं बघितलं तर चित्रकला थोडीशी मागेच पडलेली आहे. आणि त्यामध्ये मी त्यांना असं सांगू शकेन की तुमची जी कल्पकता आहे, जी कॉम्प्युटरवरती तुम्ही जी वापरता, आजकालची जी आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आलेलं आहे, तर ते त्यापेक्षाही आपली जी कन्व्हेन्शनल जी आहे, म्हणजे जी मूलभूत, जी पहिल्यापासून जी पारंपरिक जी क्लासिकल जी आर्ट आहे, ती आर्ट पुढे नेली तर ती शाश्वत आर्ट आहे. कारण काय, याला काहीतरी मर्यादा आहेत. आज आहे, उद्या ती फेंडअप होते. परंतु हे जे पेंटिंग आहे, हे 50 वर्षाची सुद्धा तसंच त्या चित्रामध्ये जे कलर्स आहेत ते दिसू शकतील. हे मी तुम्हाला उदाहरणासही सांगू शकतो. कारण आज तुम्ही फ्लोरेन्स किंवा युरोपातल्या ज्या आर्ट गॅलरी आहेत त्यामधले जर तुम्ही पेंटिंग बघितली, तर त्या पेंटिंगमध्ये जे कलर्स आहेत ते अजूनही आज तसेचे तसे दिसत आहेत आर्ट रिस्टोरेशनच्या माध्यमातून. तेव्हा ही शाश्वत कला आहे आणि त्याकरता तुम्ही आर्ट इंटेलिजन्सचा वापर करून
ह्या कलेकडे म्हणजे जी क्लासिकल कला आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका, हाच मला त्यांना संदेश द्यावा असं वाटतं. तुम्ही जॉब देखील करता. हो. तुम्ही जॉब करताना हे सर्व पिक्चर बनवण्यासाठी तुम्हाला कसं काय टाइम मिळते? कसं आहे की इच्छा असेल तर मार्ग निघतो. तर इच्छा असेल तर मार्ग निघतो. त्या पद्धती त्या युक्तीप्रमाणे आम्ही काय करतो की मला जेव्हा जेव्हा वेळ मिळतो, उदाहरणार्थ रविवारी जेव्हा थोडासा वेळ असतो त्या वेळेमध्ये मी बाजारहाट मी करत नाही, माझी मिसेस आहे ती बाजारहाट करते, ती मला थोडासा स्पेअर वेळ देते, त्या वेळेमध्ये मी माझं काम करत असतो. आणि हे काम करत असताना एक वेगळीच ऊर्जा प्राप्त होते. कारण जे काही मी काम जे नोकरीमध्ये जे काम करत असतो, सर्व्हिसमध्ये जे काम करत असतो ते माझ्यासाठी नसतं, ते त्यांच्यासाठी असतं. आणि त्यांच्या कामामध्ये तेवढा आनंद आपल्याला मिळत नाही जो आपण आपल्या कामासाठी करत असतो. ही जी कला आहे ही मूलभूत कला आहे आणि ती कलेचं आपल्याला हे मेडिटेशन म्हणून पण आपण वापरू शकतो. आजच्या या धावपळीच्या युगामध्ये आपल्याला तेवढा वेळ नसतो आणि तो वेळ आपल्याला जर समजा तर आम्ही पूर्ण कॉन्सन्ट्रेशन करायचं असेल तर हे चित्रकला ही एक मेडिटेशन म्हणून आपण वापरू शकतो. आणि त्याकरिता मी माझा वेळ हा चित्रकलेकरता देतो. लहानपणापासूनच आवड आहे आणि त्यामुळे मी चित्रकलेकडे हे काम करतो. आता ह्या ठिकाणी गेले 2-3 दिवस जर तुम्ही प्रदर्शन भरवलेलं आहे, तुम्हाला कसा सपोर्ट कसा मिळत आहे? खरं तर बरेच लोक आता आपल्याकडची पण लोकांना पण आर्ट अवेअरनेस आहे आणि ते बऱ्यापैकी येऊन चित्राचं निरीक्षण करतात आणि त्याप्रमाणे ते सांगतात की या चित्रामध्ये तुम्हाला नक्की काय दाखवायचं आहे. आणि बऱ्याच लोकांचा असा अभिप्राय आहे की तुम्ही हे चित्र काढलेत ना तर त्या चित्रातून आमच्या बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. तर हे जेव्हा ते बोलतात ना तेव्हा आपल्याला वाटतं की आपण काहीतरी आपल्याला जे पाहिजे होतं ते आपण केलेलं आहे. आणि त्याकरता कुठेतरी आपण मी वेगवेगळ्या पद्धतीचे टेक्निक वापरून पुढच्या भविष्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीचे कामं मी करणार आहे. तुम्ही जेव्हा चित्र काढता आणि जो तुम्ही वेळ आणि जो खर्च तुम्ही ह्याच्या मागे करत असता त्याच्यातून काही तुम्हाला उत्पन्नाचा सोर्स आहे का? उत्पन्नाचा सोर्स आहे. कारण मी असं सांगतो, अशासाठी सांगतो की पूर्वी मला असं वाटायचं की अरे मी एवढा वेळ खर्च करणार, मी माझ्या त्यासाठी आर्ट मटेरियल वापरणार, त्यासाठी पैसा खर्च होणार आणि एवढं सगळं करून सुद्धा ते विकलं गेलं नाही तर त्याच्यामध्ये कसं झालं, त्यामध्ये माझं काम झालं नाही. एक हा एक पॉइंट होता की त्याच्यामध्ये माझं काम झालं नाही. पण जेव्हा मी असा विचार केला की माझा जॉब चालू आहे, मला तिथून अर्थार्जन होत आहे आणि त्या अर्थार्जनमधून मला माझे चरितार्थ माझा प्रपंच चालतोय, पण माझी जी काही अभिजात कला आहे, मला जे आत्मधून जे वाटतंय ते मला मांडायचं आहे, त्याकरता मी सुरुवात जी केली आणि त्यामधून माझं ते मुक्त असं फ्री असं काम झालं. आणि त्या कामातून जे स्पॉन्टेनियसली काम झाल्यामुळे ना ते कामाचं विकलं पण गेलेलं आहे. आणि इकडे सुद्धा माझे बरेच पेंटिंग विकले गेलेले आहेत. म्हणजे 4-5 पेंटिंग जे आहेत ते माझे मुख्यमंत्र्याच्या माझे कलिग्स आहेत, तिने मला सांगितलं की तुमचे जे पेंटिंग्स आहेत ते मी सुद्धा घेणार आहे आणि ती आता 1-2 दिवसात येईल, कारण ते प्रदर्शन सुद्धा चालू आहे ना सध्या त्यामुळे. आणि त्यामध्ये फॉरेनरचं पण म्हणजे जे परदेशी जे यात्रेकरू इकडे येतात त्यांचा पण चांगला सहभाग आणि त्यांनी पण चांगलं इंटरेस्ट दाखवून माझी पेंटिंग्स घेतलेली आहे. हे तुम्ही पहिलंच भरवलेलं आहे की याच्यापूर्वी कधी तुम्ही प्रयत्न केलेला? नाही, मी तसं 2013 पासून आम्ही आमच्या गावामध्ये नाताळची सणानिमित्त आम्ही आमच्या गावातील जे माझे सहकारी आहेत त्यांना घेऊन आम्ही एक एक्झिबिशन केलेलं. त्यानंतर 2015 साली मी लीला आर्ट गॅलरीला केलेलं आहे, लीला हॉटेलमध्ये. आणि 2019ला मी नेहरू सेंटरला माझं एक्झिबिशन झालेलं आहे. आणि तेही म्हणजे हे तिन्ही जे आहेत ते म्हणजे एकल प्रदर्शन आहेत, म्हणजे सोलो शो आहेत. जहांगीरला आज माझं ते सध्या चालू आहे, ते जहांगीरला सोलो प्रदर्शन आहे. आज ह्यांच्यासोबत ह्यांच्या धर्मपत्नी देखील आहेत, कारण काय चित्र काढणे हे फार लेंदी प्रोसेस असते आणि ह्यामध्ये घरातून जेव्हा सपोर्ट मिळतो त्यावेळेस एवढी सर्व चित्र काढू शकतो. त्यांची मिसेस काय सांगतात ते देखील ऐकूया. मॅडम नमस्कार. नमस्कार. तुम्ही काय सांगाल ह्या सर्व चित्र काढण्यामध्ये तुमचा किती हातभार ह्यांच्यासोबत असतो? हातभार म्हटलं तर मला चित्र बदक सुद्धा काढता येत नाही, म्हणजे अशी शोकांतिका आहे. अतिशय उत्तम चित्रकार आहेत पण मला अजिबात चित्र काढता येत नाही. आणि बऱ्याच वेळेला ह्यांची पहिली समीक्षक मी असते
आणि ह्यांचं म्हणजे चित्र काढल्यानंतर हे चित्र कसं आहे, तर सुरुवातीला मी विचार करायचे की काहीतरी असं उत्तर द्यायचे, पण नंतर हळूहळू ह्यांच्या या चित्र बघून बघून मला एवढी गोडी निर्माण झाली की आता ह्यांच्या चित्रातली प्रत्येक चूक मी शोधून काढू शकते आणि ती मी शोधलेली चूक ह्यांना बरोबर लक्षात येते आणि त्या चुकीत दुरुस्तही केलं जातं आणि त्यातनं उत्तमातलं उत्तम चित्र हे तयार होतलं जातं. त्याचबरोबर एक गोष्ट की हे प्रदर्शन जेव्हा तयार झालं, हे सगळी चित्र तयार झाली आणि मला बैलगाडीचं चित्र म्हणजे पाहिजे होतं आणि ते बनलेलं नव्हतं आणि मग मी ह्यांना सांगितलं की बैलगाडीचं चित्र जर का बनलं नाही तर मी प्रदर्शनाला येणार नाही. अवघे 5 दिवस प्रदर्शनाला राहिलेले, पण हे चित्र बनवलं गेलं आणि सगळ्यात पहिलंचे चित्र माझं लावलं गेलं. मला त्यामुळे खूप आनंद आहे की मी जो त्यांना सपोर्ट करते आहे तो सपोर्ट आज कुठेतरी असा पूर्णतात आलेला आहे असं मला वाटते. तर आता आपण बघितलं, वसईची संस्कृती जपण्यासाठी वसईतील जुने पारंपरिक गाईचे गोठे, म्हशीचे गोठे आणि त्या जोडीला केळी वाडी बागायतमध्ये कशा पद्धतीने पाणी पोचवलं जात असे, नांगरणी कशी केली जात असे आणि रहाट कसा फिरवलं जात असे, ह्या सर्वांची हुबेहूब चित्र आज वसईत बघायला मिळत नाहीत, परंतु त्यांनी आपल्या संकल्पनेतून आणि जुन्या बघितलेल्या चित्रातून त्यांनी संपूर्णता रेखाटलेली आहे आणि आज मुंबईमध्ये जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये देखील प्रदर्शन भरवलेलं आहे. तर मी सर्व प्रेक्षकांना सांगेन की तुम्ही देखील वसईत आपली वसईची संस्कृती जर का बघायची असेल तर जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये येऊन भेट द्या आणि इकडे सर्व चित्र बघून आपल्याला देखील आपलं बालपण खरोखर आठवण येते. एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की बऱ्याच वेळेला आपल्याकडच्या म्हणजे महिला मला सांगतात की हा एवढी चित्र नोकरी करून कशी काय काढतो. तर प्रत्येक स्त्रीचं असं असतं की प्रत्येक ठिकाणी माझ्या सोबतीला माझा नवरा असावा, माझाही नवरा माझ्या सोबतीला असतो, पण बऱ्याच वेळेला मी आणि माझ्या मुलांनी खूप त्याग केलेला आहे. तर हा जो त्याग आम्ही केलेला आहे की कुठे जायचं आहे, तयारी झालेली आहे, थांब ग 2 मिनिटं, हा ब्रश सुकले म्हणजे कलर थोडा सुकू दे, तर अशा प्रकारचे बरेच वेळेला अशा आणि मग आमची तयारी झाली आहे, आम्ही खूप कंटाळलो आहोत आणि ह्याच्यावर ओरडत आहोत, पण असा त्याग आम्ही केलेला आहे आणि अशा त्याग केल्यामुळे आज हा चित्र आम्हाला बघायला मिळतात. म्हणजे फक्त मिरवणं हे महत्वाचं नाही, तर आपले पुरुष जेव्हा कुठे कोणत्या कामासाठी पुढे जात असतील तर महिलांसाठी मला एक संदेश द्यावा वाटतो की त्यांनी अशा प्रकारे सहकार्य आपल्या पतींना करावं, जेणेकरून आज जसं जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये हे प्रदर्शन भरलेलं आहे तसे आपलेही वसईतले पुरुष खूप पुढे जावोत. धन्यवाद. तर आपण ऐकलं, त्यांच्या जेव्हा ते काम करत असतात तेव्हा त्यांच्या सर्व मिसेस आणि मुलांना काय त्याग करावा लागतो हे देखील त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे हे एक उत्तम उदाहरण आहे आपल्या वसईकरातील किंवा संपूर्ण प्रेक्षकांना उदाहरण आहे की ज्या वेळेला एखादा पुरुष किंवा महिला आपली इच्छा किंवा आपली आवड जोपासत असते त्यावेळेला त्यांना सहकार्य केलं पाहिजे. तर आज असा चांगला दिवस बघायला मिळतो. वसई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप डाबरेसह मोजेस डिसूजा, मुंबई, जहांगीर आर्ट. नमस्कार.